आता अजित पवार यांनी तर मोठी कबुली देऊन टाकलेली आहे, अगदी स्वतः कबुली दिलेली आहे। मित्रांनो नमस्कार। वादात सापडलेली लाडकी बहीण योजना अजून देखील वेगवेगळ्या वादामध्ये गुरफटलेली आहे। काही करता ती काही या वादातून बाहेर पडताना दिसत नाही। अहो बघा ना, म्हणजे कसं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली हे तर सगळ्यांना माहीत आहे। आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला परवडणारी ही योजना नसली तरी महायुतीला मात्र सत्तेत आणणारी ती ठरली। बघा, निवडणुकीनंतर अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं गेलं, अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे। शिवाय 1,500चे 2100 रुपये करू ही जी घोषणा निवडणुकीच्या आधी दिली होती, अजून तरी ती थाप ठरलेली आहे। थाप। लाडकी बहीण ही योजना मतांसाठी आणली हे उघड आहे, लोकांनाही माहीत आहे। महायुतीचे नेते मात्र काही वेगळा तर्क सातत्याने देत राहिलेले आहेत। पण आता अजित पवार यांनी तर मोठी कबुली देऊन टाकलेली आहे, अगदी स्वतः कबुली दिलेली आहे। अहो बघा ना, याला तर सत्य म्हणतात। अहो ते सत्य असं असतं, ते कितीही लपवलं तरी लपलं जात नाही। लाडकी बहीण योजनेबाबत तुम्ही सहकाऱ्यांना सावधान केलं नव्हतं का, असा प्रश्न जेव्हा अजित पवार यांना आता विचारण्यात आला, त्यावर अजित पवार यांनी दिलेलं उत्तर अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे। महायुती सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याचा सर्वाधिक अनुभव तर अजितदादा पवार यांच्याकडे आहे। अनेकदा ते म्हणजे उपमुख्यमंत्री तर पुन्हा म्हणजे कुठलंही सरकार आलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवारच, आणि अनेकदा त्यांच्याकडं राज्य शासनाचं अर्थ खातं अजित पवार यांच्याकडेच होतं। लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली तेव्हा पैशाचं सोंग आपल्याला करता येणार नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं का, असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला। कारण बघा, अजितदादांनी नुकतंच पुन्हा एकदा म्हणजे अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे। कुठलं? सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही। म्हणजे बघा, याची जाणीव दादांना नुकतीच झाली होती सगळी सोंग केल्यानंतर। आता हे त्या वेळेला दादा बोलले ना, यावेळेला अजितदादांनी असं काही उत्तर दिलं, आता म्हणजे साहजिकच की अजितदादाकडून ती अपेक्षा नव्हती, आणि अचानक अजितदादा असं काही बोलले गेले की लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या। अजित पवार काय म्हणाले बघा, मी जर त्यावेळी खरं सांगितलं असतं तर आम्ही परत आलोच नसतो। सरकार कसं येईल हे बघणं महत्वाचं असतं, अशी स्पष्ट कबुली अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिली, म्हणजे रेकॉर्डवर दिली। पण एवढ्यावर काही ते थांबले नाही। त्यांनी आम्ही काही साधू संत नाही, आमचंही काही विजन आहे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं। केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, त्यांची मदत घेऊन राज्याचं उत्पन्न वाढवून आपण मार्ग काढू, असं माझं मन सांगत होतं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टीची कल्पना आहे हे देखील अजितदादांनी सांगितलं। पण बघा, मी जर खरं सांगितलं असतं तर पुन्हा सत्तेत आलोच नसतो, एवढ्या स्पष्टपणे अजितदादांनी खरं सांगून टाकलं। म्हणजे एक मोठी कबुली देखील त्यांनी देऊन टाकली। म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी ते खोटं बोलतात हेच त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण सांगून टाकलं ना महाराष्ट्राला। अहो बघा, तसं पाहिलं तर हे काही त्यांचं पहिलं खोटं नाही। या आधी सुद्धा बघा, तुम्हाला आठवत असेल, आपण भाजपासोबत अजिबात जाणार नाही, अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असं अजित पवार म्हणाले होते। पत्रकारांना त्यांनी कॅमेऱ्यावर हा प्रश्न विचारलेला होता, आणि काहीच दिवसामध्ये ते भाजपासोबत गेले। राजकारण आहे हो, इथं खरं काय खोटं काय, ओलं काय वाळलं काय, सगळं जळतं, सगळं जाळलं जातं। आता बघा, त्यांचं भाजपसोबत जाणं वगैरे हा जरी एक राजकीय विषय होता, पण लाडकी बहीण योजनेचा विषय हा लाखो लाडक्या बहिणीशी निगडीत आहे ना हो। लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन तर निवडणुकीच्या आधीच दिलेले आहेत। झालं, आता निवडणूक झाली, सत्ता आली, सरकार स्थापन झालं, अर्थसंकल्प देखील झाला, पण लाडक्या बहिणीला हे 2100 रुपये
नाही मिळाली आहे. आता त्याचं पुढं काय होईल याचा आम्ही केवळ अंदाज लावलेलाच बरा. मग आम्ही कालही म्हणालो होतो अजितदादा आधी खोटं बोलले आणि फसले. पण आता तर काय हो, त्यांनी स्वतःच ही कबुली देऊन टाकली आहे ना. मग अशा बड्या नेत्यांच्या घोषणावर, विधानांच्यावर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनावर लोकांनी किती विश्वास ठेवायचा आणि तो का म्हणून ठेवायचा? अर्थात हे ज्याने त्यांनी ठरवावं. बड्या बड्या राजकीय नेत्यांच्या बड्या बड्या बोलण्यावर, मोठ्या मोठ्या आश्वासनावर तुमचा किती विश्वास आहे मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही तर अपेक्षा आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.